विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्यामुळे नक्की सराव करा. वर्षातील काही महत्त्वाचे दिवस पाहूया. 3 जानेवारीला काय असते तर बालिका दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारीला हुतात्मा दिन, 27 जानेवारी मराठी भाषा दिन, तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. अशा रीतीने तुम्हाला व्यवस्थित इथे लिहून दिलेले आहे, त्यामुळे पाठांतर करा. 8 मार्चला काय असते तर इथे 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, तर 22 एप्रिलला वसुंधरा दिन. 1 मे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, तर 31 मेला तंबाखू विरोधी दिन आहे. अशा रीतीने तुम्हाला हे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेसाठी व मंथन परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरतील. अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका उत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 जून पर्यावरण दिन, तर 11 जुलैला लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी असते. 9 ऑगस्टला क्रांती दिन आहे, तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 20 ऑगस्टला साक्षर दिन म्हणून साजरा केला जातो, तर 19 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. 16 सप्टेंबर ओझोन संरक्षण दिन, तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती. 15 ऑक्टोबर हात धुवा दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. 11 नोव्हेंबर शिक्षण दिन, येथे 11 नोव्हेंबर शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, तर 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर बालिका दिन, 20 नोव्हेंबर झेंडा दिवस, तर 25 डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो. अशाच रीतीने नवनवीन प्रश्न उत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.